माझं नाव रेश्मा कुलकर्णी आणि मी आहे एक वैद्य म्हणजेच आयुर्वेदिक डॉक्टर। आपल्या घराघरामध्ये अगदी उत्साहात साजरा केला जाणारा सण म्हणजे गणेशोत्सव। गणपतीच्या पूजेसाठी वेगवेगळ्या प्रकारची फुलं, गंध, अक्षता, हळद, कुंकू अनेक सामग्री आपण वापरतो। मात्र या सगळ्या सामग्रीमध्ये सगळ्यात जास्त महत्त्व कोणाला असेल तर ते म्हणजे दुर्वांना। गणपती बाप्पाची पूजा दुर्वा वाहिल्याशिवाय संपन्न होऊच शकत नाही। पण गणपती बाप्पाला दुर्वाच का वाहिल्या जातात? शास्त्र असतं म्हणून। गणपती बाप्पाला दुर्वा वाहण्यामागे एक आख्यायिका आहे। एकदा पृथ्वीवरती अनलासूर नावाच्या दैत्याने थैमान माजवलं। मंडळी, हे नाव लक्षात ठेवा, अनलासूर। तर हा दैत्य इतका शक्तिशाली होता की देवांना देखील आवरला गेला नाही। मग सगळ्या देवांनी महादेवाची प्रार्थना केली। महादेव म्हणाले की या दैत्याला थांबवण्याचं सामर्थ्य तर फक्त गणपतीकडे आहे। मग सगळ्या दैत्यांनी गणपतीचा धावा केला। ते म्हणाले की काहीही करा आणि या दैत्याला थांबवा, नाहीतर तो पृथ्वीवरचं जीवन नष्ट करून टाकेल। गणपती बाप्पांनी नंतर या दैत्याला थांबवण्यासाठी, त्याला संपवण्यासाठी त्याला गिळंकृत केलं, गिळून टाकलं असं म्हणतात। मात्र त्यामुळे झालं असं की गणपतीच्या पोटामध्ये असह्य दाह निर्माण झाला, जळजळ व्हायला लागली आणि काही केल्या ती जळजळ थांबेना। शेवटी कश्यप ऋषींना एक युक्ती सुचली आणि त्यांनी दुर्वांच्या 21 जुड्या केल्या आणि त्या गणपतीला खायला दिल्या। 21 दुर्वांच्या जुड्या खाल्ल्यानंतर गणपतीच्या पोटातला दाह शांत झाला। तेव्हापासून किंवा त्यामुळेच आपण गणपतीला दुर्वांची जुडी वाहतो। मंडळी, ही कथा फक्त पुराणातली एक काल्पनिक कथा आहे की त्यामागेही काही तथ्य किंवा काही शास्त्र असू शकतं? चला तर मग सिम्पली आयुर्वेद मध्ये आज आपण जाणून घेऊ गणपती बाप्पाला दुर्वा वाहण्यामागचं शास्त्र। मंडळी, मी मगाशी तुम्हाला म्हटलं होतं की त्या दैत्याचं नाव लक्षात ठेवा, अनलासूर। असुर म्हणजे तर दैत्य, पण अनल म्हणजे काय माहितीये का तुम्हाला? अग्नी। दैत्यासारखा पसरलेला अग्नी म्हणजे काय तर अनकंट्रोल्ड हाय टेम्परेचर। इतक्या प्रमाणात वाढलेलं टेम्परेचर की ज्यामुळे पृथ्वीवरचं जीवन धोक्यात आलं। ही घटना कशाची सूचक असू शकते? कदाचित ग्लोबल वॉर्मिंगच्या एखाद्या फेजची सूचक असू शकते। पृथ्वीवरती आईस एज आणि ग्लोबल वॉर्मिंग हे सायकलमध्ये येतच राहतं। तो एक भौगोलिक फिनॉमिना आहे। आईस एज म्हणजे पृथ्वीचं टेम्परेचर खूप कमी होतं आणि त्यानंतर आपोआपच ते वाढायला लागतं आणि ग्लोबल वॉर्मिंग सुरू होतं। हे होत राहिलेलं आहे। कदाचित ही आख्यायिका एखाद्या ग्लोबल वॉर्मिंगच्या पीक फेजची सूचक असेल, जेव्हा टेम्परेचर इतकं जास्त प्रमाणात वाढलं की पृथ्वीवरचं जीवन धोक्यात आलं। जाऊ द्या, हा एक वेगळा विषय झाला। आपल्याला इथे फोकस करायचंय त्या दुर्वांवरती। गणपती बाप्पांनी साक्षात अग्नीला गिळंकृत केलं। साहजिक आहे, पोटामध्ये दाह तर निर्माण होणारच। मात्र दुर्वा खाल्ल्यानंतर तो दाह शांत झाला। दुर्वा ही एक आयुर्वेदिक औषधी आहे। कैयदेव निघंटू या ग्रंथामध्ये, आयुर्वेदाचा हा एक ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये दुर्वांचं वर्णन आलंय। त्याच्यामध्ये एक श्लोक आहे जिथे दुर्वांचे गुण आणि त्यांचे उपयोग सांगितलेले आहेत। तो असा आहे, दुर्वा स्वाद्विहिमा तिक्ता कषाया जीवनी जयेत, कफ पित्तास्रवी सर्प तृष्णा दाहत्व गामयान। अनुष्टुप छंद। इथे असं म्हटलंय की दुर्वा ही तुरट आणि कडू चवीची आहे, मात्र पचल्यानंतर ती गोड होते आणि त्यामुळे ती शरीरामध्ये थंडावा निर्माण करते, कफाच्या व्याधींना कमी करते। पित्तास्त्र म्हणजे रक्तपित्तासारख्या व्याधीमध्ये त्याचा वापर होतो। म्हणजे काय तर शरीरामध्ये कुठेही रक्तस्राव होत असेल तर दुर्वांचा रक्तस्तंभक, वाहणारं रक्त थांबवणारी म्हणून उपयोग केला जातो। त्यासोबतच तृष्णा म्हणजे तोंडाला सारखी सारखी कोरड पडणं असं होत असेल, दुर्वांचा वापर केला जातो तोंडाची कोरड थांबवण्यासाठी। त्यासोबतच प्रजास्थापन म्हणजे गर्भाला स्थिरता देणारी असं देखील दुर्वांचा उपयोग सांगितलेला आहे। मात्र या ठिकाणी आपल्याला लक्ष द्यायचं आहे ते म्हणजे दुर्वा जयेत विसर्प दाहत्व गामयान यावरती। इथे असं म्हटलंय की दुर्वा वेगवेगळ्या त्वचेच्या विकारांमध्ये दाह कमी करण्यासाठी वापरली जाते। दुर्वा दाह प्रशमन आहे, म्हणजे शरीरामध्ये ज्या वेळेला पित्त वाढतं त्यावेळेला शरीरात जळजळ निर्माण होते। हातापायांच्या तळव्यांची जळजळ होणं, डोळ्यांची जळजळ होणं, पोटामध्ये छातीमध्ये जळजळ होणं हे शरीरामध्ये पित्त वाढल्याचं लक्षण आहे। आणि दुर्वा शरीरात थंडावा निर्माण करून, पित्ताला कमी करून दाह प्रशमन हे काम करते, म्हणजे दाहाला, जळजळीला शांत करते। त्यासोबतच इथे उदाहरण म्हणून काय सांगितलंय? विसर्प। विसर्प म्हणजे नागिण किंवा हर्पीस झोस्टर, घटसर्प देखील म्हणतात त्याला। यामध्ये हा एक त्वचा विकार आहे। याच्यामध्ये अंगावरती फोड येतात आणि असह्य अंगाची लाही लाही होईल इतकी जळजळ आणि वेदना असते।
त्या ठिकाणी दुर्वांचा वापर लेपाच्या स्वरूपामध्ये किंवा पोटातून घेण्याच्या औषधांच्या स्वरूपामध्ये केला जातो दाह कमी करण्यासाठी. तर गणपती आणि अनलासुराच्या या कथेमधून आपल्याला हेच सांगितलंय की दुर्वा हे एक असं औषध आहे जे पित्ताला कमी करून दाह कमी करण्याचं काम करतं, दाह प्रशमन आहे. आपल्या पुराणातल्या कथा किंवा आपल्या प्रथा, आपल्या परंपरा यांच्या मागे बऱ्याच वेळेला आयुर्वेदाचं शास्त्र दडलेलं असतं. आपल्या पुढच्या पिढीपर्यंत या प्रथा आणि या कथा पोहोचवताना, त्यांना या सोपवताना आपल्याला ते प्रश्न विचारतात. आपली पुढची पिढी आपल्यापेक्षा जास्त चिकित्सक आहे. ते नक्कीच आपल्याला प्रश्न विचारतील की आई किंवा बाबा, आपण हे असंच का करतो? गणपती बाप्पाला दुर्वाच का वाहतो? तर त्यावेळेला त्यांना हे फक्त शास्त्र असतं म्हणून करायचं एवढं उत्तर देण्यापेक्षा आपल्याकडे एक ठाम, योग्य आणि सायंटिफिक उत्तर असणं गरजेचं आहे. कारण आपल्या पुराणातल्या कथा या फक्त काल्पनिक कथा नाहीत, तर त्या एक वैज्ञानिक सत्य आहेत. आणि हे जर आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचलं तर या प्रथा चालू ठेवण्यासाठी, या परंपरा टिकवण्यासाठी, आपली संस्कृती टिकवण्यासाठी ती पिढी तत्परतेने आणि जागरूकतेने तयार राहील. सिम्पली आयुर्वेदचा हाच एक छोटासा प्रयत्न. मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये कळवा. आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला अजून अशा कथांच्या मागचं शास्त्र जाणून घेण्याची इच्छा असेल तर तेही मला कमेंट्समध्ये कळवा. आपण एकत्र मिळून आपल्या परंपरांच्या मागचं शास्त्र जाणून घेण्याचा प्रयत्न करू. तर मंडळी, अशाच नवीन नवीन गोष्टींसोबत आणि अशाच नवीन विषयांसोबत आपण पुन्हा इथेच भेटू. तोपर्यंत काळजी घ्या.